अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आतापर्यंत आपण 14व्या ब्राह्मणातले हे 15 मंत्र पूर्ण केले. म्हणजे 14व्या ब्राह्मणातला चतुर्थ ब्राह्मण, 14वा ब्राह्मण नाही, चतुर्थ ब्राह्मण आणि पहिला अध्याय चतुर्थ ब्राह्मण. 15 आपण मंत्र म्हटले. आता 16 आणि 17 असे दोन मंत्र आहेत. तेव्हा आपला हा चौथा ब्राह्मण संपून आपण 5वा ब्राह्मण नंतर सुरू करूया. तेव्हा हे शेवटचे दोन आपण मंत्र काय आहेत आणि काय विषय आहे त्याच्यावर आपण हे चिंतन करूया. तेव्हा कर्माचा अधिकारी असलेला जो जीव आहे तो कोणत्या कोणत्या कर्माच्या कारणाने इतर विभिन्न लोकाचा तो सदस्य होतो किंवा इतर प्राण्यांचा तो लोक होतो, हा विषय आहे. म्हणजे जे लोक निर्माण झाले ते कर्माच्या अनुकूल झाले. तुमचं जे कर्म आहे त्या कर्माच्या अनुसार तो जीवात्मा जो आहे त्या त्या लोकामध्ये तो प्रवेश करतो आणि तिथले तिथले जे काही देह आहेत ते देह धारण करून तो कर्म करत असतो. म्हणून जीवाला कर्म अधिकारी असं म्हटलेलं आहे. याचं कारण काय आहे की जीवाचं वैशिष्ट्यच असं आहे की काम्य कर्म करणे आणि कर्म करून त्या कर्माचे जे काही फलस्वरूप भोग असतात ते भोग भोगणे आणि भोग भोगल्यानंतर पुन्हा नूतन नूतन ज्या काही कामना निर्माण होतात त्या कामनेने पुन्हा कर्म करणे. तेव्हा काम्यकर्म करण्याचा अधिकारी असल्यामुळे त्याला जीवात्मा असं जीव भावातच ती गोष्ट आहे की ज्या जीव भावामध्ये तो मी करता, मी भोगता, मी ज्ञाता आणि भोग भोग प्राप्त करण्याकरता तो जीवात्मा आहे. आता तो विभिन्न लोकांमध्ये त्या पूर्वकर्माच्या फलाच्या अनुसार त्याचा प्रवेश असतो. अनेक लोक आहेत. मुळातून हे लोक कसे निर्माण झाले आणि या लोकांमध्ये या जीवात्म्याचा प्रवेश कसा असतो, असा हा महत्त्वाचा विषय आहे. तेव्हा ह्या विषयाला आपण सुरू करू. आणि इथे याचं पूर्वपीठिका थोडी दिलेली आहे की अथो अयम वा आत्मा. येथे वर्ण आणि आश्रम इत्यादिकाचा जो अभिमानी ठेवणारा आणि धर्माने नियंत्रित जो अज्ञानी पुरुष आहे तो देवादी संबंधाच्या कर्माच्या या कर्तव्याच्या कारणाने पशुच्या समान परतंत्र असतो. आता हे जे विधान आहे ना, हे विधान आपल्याला जीवात्म्याचंच लक्षण सांगतो. तो जीवात्मा जो आहे तो प्रकृती निर्भर असतो आणि प्रकृती निर्भरतेमध्ये तो कुठल्या तरी गुणाचं आधिक्य त्याच्यामध्ये असतं. सत्वगुण प्रधानता असते किंवा रजोगुण प्रधानता असते किंवा तमोगुण प्रधानता असते. तर ज्या गुणाची प्रधानता आहे त्याप्रमाणे त्याचं वर्ण आहे आणि त्याच्या आयुच्या स्थितीप्रमाणे त्याचा आश्रम आहे. तेव्हा वर्ण आणि आश्रम ज्याचा जो अभिमानी आहे तोच तो जीवात्मा. आणि तो कशाने नियंत्रित होतो हे मागे आपण पाहिलं की त्याला नियंत्रण करणारा हा धर्म आहे. त्यामुळे प्रत्येक वर्ण आणि आश्रमाला हा स्वधर्म दिलेला आहे. त्या स्वधर्मानेच त्याचं नियंत्रण होतं. तेव्हा या धर्माने नियंत्रित असलेले हे सर्व जे जीवात्मे आणि जे त्या जीवात्म्याने जो पुरुष देह धारण केलेला आहे, पुरुषतत्व म्हणजेच जीवभावानी युक्त असलेला देह, त्याला पुरुषच म्हटलेले आहे. तेव्हा हा जो पुरुष आहे तो देवादी संबंधी कर्माच्या कर्तव्याच्या कारणाने पशुच्या समान तो झालेला आहे आणि तो परतंत्र आहे. याचं कारण काय आहे की तो त्या प्रारब्धाच्या कर्मफलाला भोगण्याशिवाय त्याला कुठलाही विकल्प नाही. म्हणून तो परतंत्र आहे. प्रकृतीवर जो निर्भर झाला आणि प्रकृतीच्या या अनुसार हे प्रारब्ध जे प्राप्त झालेलं आहे त्या प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये अतिशय परवशतेने अतिशय परावलंबित्व स्वीकारून तो प्रवाहित होत असतो. तोच तो परतंत्र आहे आणि तो पशुच्या समान आहे. कारण त्याने अनेक प्रकारचे हे भोग प्राप्त करण्याकरता हे पाश धारण केलेले आहेत. जो पाश धारण करतो त्याला पशु असं म्हटलेले आहे. पण हा जीवात्मा पशुच्या समान आहे आणि तो परतंत्र आहे आणि तू कुठल्या तरी म्हणजे कर्माच्या कर्तव्याच्या कारणाने तो बद्ध झालेला आहे असं या ठिकाणी दाखवलं आहे. परंतु ते कर्म कोणते आहे की ज्याची कर्तव्यतेशी व तो पशुच्या समान तो परतंत्र होतो ते काय आहे आणि कोणते देवादी आहेत की ज्यांचे तो कर्माच्या द्वारे उपकार करत असतो, असे प्रश्न होण्यावर श्रुती ह्या दोघांचाही विस्तारपूर्वक निरूपण ह्या मंत्रात करत आहे. तेव्हा मंत्र क्रमांक 16 ह्याच्यामध्ये काय म्हटलंय ते बघूया आपण. मंत्र असा आहे की अथो अयम वा आत्मा सवेशाम भूतानाम लोकः स
यज्जुहोति यद्यजेति यद्यजते तेन देवानां लोकोऽथ यदुन्ब्रुवते तो ऋषि ऋषीणामथ यत् पितृभ्यो निप्रणति यत् प्रजा विच्छते तेन पितॄणामथ यन्मनुष्यान् वासयते ईश्वरो एष्वे यहेभ्ये शम ददाति तेन मनुष्याणां थ यत् पशु शुभ्य स्तृणोदकम विंदति तेन देशा लोको यथा हवे स्वाय लोका यारिष्ठिं इच्छे देवं हैव वम विदे सर्वाशी भूतन्य अरिष्ट विच्छन्ति यद विद्यते मीमांसी तम. तेव्हा मंत्र क्रमांक 16चा आपण हे मूळ संहिता पाहिली, त्याचा आपण अर्थ पाहूया की हा जो आत्मा आहे तो कसा आहे, तो गृही कर्माधिकारी आहे आणि समस्त जीवांचा जो तो लोक आहे त्या लोकांचा भोग घेणारा तो लोकभोग्य आहे. तो जे हवन यज्ञ करत असतो त्यानेच आता देवताचा लोक का निर्माण झाला, तर ह्या जीवात्म्याने हवन केलं, यज्ञामध्ये त्यांनी देवदेवतांचं स्मरण केलं आणि त्या देवतांना ते भोग मिळावेत म्हणून त्यांनी जे हवन केलं आणि जे यज्ञ केला ते यज्ञाच्या कारणाने देवतांचा लोक निर्माण झाला. जो स्वाध्याय करत असतो त्यानेच ऋषींचा, तसेच जे पितरांचा जो पशु तृण व जल इत्यादी पोहोचून देत असतो त्याने पशुचा, अशा प्रकारचा लोक, हे विभिन्न जे लोक सांगितले आहेत की देवदेवतांचा लोक, ऋषींचा लोक, पितर लोक, पशु आणि तृण, पशूंना तृण आणि जल इत्यादी त्यांना पोहोचवल्यामुळे पशुचा लोक इत्यादी हे विविध लोक ह्या कारणाने त्या मनुष्याचा आणि त्यांचा संबंध आला आहे. आणि मनुष्यानेच कळत नकळतपणे हे लोक निर्माण केले. तेव्हा यामध्ये घरात जे, त्याचबरोबर घरामध्ये जे पाळीव प्राणी असतात, कुत्रे, मांजर इत्यादी जे श्वापद असतात, पक्षी असतात आणि मुंगीपर्यंत जीवजंतू यांचे आश्रित होऊन जीवन धारण करत असतात, त्यानेच त्यांचा लोक बनत असतो. ज्या प्रकारे लोकांमध्ये आपल्या शरीराच्या अविनाशाची इच्छा असते, म्हणजे कोणत्याही जीवामध्ये जर वैशिष्ट्य काय असेल तर त्याला मृत्यू कधी आवडत नाही, तर तो नेहमी आपण अविनाशी राहावं अशा प्रकारची इच्छा करत असतो. त्याच प्रकारे असं जाणणारे जे सर्व जीव असतात ते अविनाशी राहण्याच्या स्थितीची इच्छा करत असतात. त्या या कर्माची आवश्यक कर्तव्यता हे पंचमहायज्ञ प्रकरणामध्ये हे ज्ञात आहे. जे पंचमहायज्ञ सुद्धा ते का करतात की माझं रक्षण सतत झालं पाहिजे आणि मी अविनाशी राहिलं पाहिजे अशी त्याची इच्छा असते. आणि अवदान प्रकरणामध्ये याची मीमांसा सुद्धा केलेली आहे. असा हे 16व्या मंत्राचं हे शब्दशः अर्थ आहे. याचा थोडा आशय पाहूया आपण की मुळात अतोह अथो हा जो निपात वाक्याचा उपक्रम म्हणजे आरंभ करण्यासाठी आहे. हा जो कर्माधिकारी अज्ञानी ग्रस्तरूप हे शरीर इंद्रिय संघात विशिष्ट प्रकृत ही पिंड आहे, त्यासच हा आत्मा असं म्हटलंय. तर ह्या ठिकाणी आत्मा हा शब्दप्रयोग जो आहे तो जीवात्मा ह्या अर्थाने आपण गृहीत धरला पाहिजे. कारण आत्मा आणि जीवात्मा ह्याच्यामध्ये सुद्धा जो भेद आहे तो कळायला पाहिजे. आत्मा हा सर्वव्याप्त सर्वत्र असतो, तो सच्चिदानंद अविनाशी असतो. जीवात्माही अविनाशी असतो, पण त्याचा जीवभाव लागल्यामुळे त्यांनी प्रकृतीला धारण केलं आहे आणि म्हणून त्याचं आगमन आणि गमन होत असतं. तो एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतो. जीवात्मा जो आहे तो आत्मतत्वाला धारण करून सुद्धा त्याच्यामध्ये एक अजून जीवभाव असतो आणि म्हणून त्या जीवभावामुळेच त्याच्यामध्ये हे अहममत्व असतं. त्या ठिकाणी त्याचा देहभाव असतो आणि त्या ज्या देहाला धारण केले त्या देहाच्या अनुसार त्याचं आचरण असतं. त्यामुळे तो जीवात्मा जो आहे तो प्रकृती निर्भर आहे आणि शुद्ध आत्मा जो आहे तो प्रकृतीपासून अलिप्त आहे. त्यामुळे इथे जिथे जिथे आत्मा शब्द वापरला आहे तर तिथे हा जीवात्मा असं आपण गृहीत धरलं पाहिजे. म्हणून इथे कर्म अधिकारी अज्ञानी ग्रस्तरूप शरीरी इंद्रिय संघात हे विशिष्ट प्रकारचे हे स्वभाव घेणारा हे पिंड आहे आणि त्यासच आत्मा म्हणजे जीवात्मा म्हणत असतात. तो देवतांना घेऊन मुंगीपर्यंत समस्त प्राण्यांचे लोक हे जे भोग्य आहेत, कारण की वर्ण आश्रम आदी विहित कर्माच्या द्वारे ते सर्वांचे उपकारक आहेत. कारण मनुष्यच ह्या सर्वांचं लोक निर्माण करणार आहे आणि मनुष्यच ह्या सर्व लोकांचं भरणपोषण करणार आहे. म्हणून मनुष्याची जबाबदारी फक्त त्याच्या स्वतःच्या देहापुरती नसून किंवा त्याच्या कुटुंबापुरती नसून
किंवा केवळ तो ज्या समाजात किंवा ज्या वर्णामध्ये आहे त्याची नसून तो त्रैलोक्याची त्याची जबाबदारी आहे. आणि त्रैलोक्यामध्ये जे जे म्हणून लोक आहेत त्या सर्व लोकांना भरणपोषण करण्याचं कर्तव्य जे आहे ते मनुष्याचं आहे, हे ह्याद्वारे इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे तो सर्व कर्माच्या आपल्या कर्माच्या द्वारे सर्वांचेच तो उपकारक आहे. ते कोणत्या कर्मविशेषद्वारा तो कोणत्या विशेष भूतविशेषकार उपकाराचे कारणाने त्याचे हे लोक जे आहेत ते भोग्य होत असतात, हे आपल्याला समजलं पाहिजे. यावर श्रुती असं सांगते की त्या त्या ग्रही जे हवन आणि यजन करत असतात, देवतांच्या उद्देशाने वस्तूमध्ये सत्व त्यागणेच याग आहे. आणि जेव्हा आहुती देणे एवढे कर्म अधिक होत असते तर मग त्यास होम असं म्हणतात. जेव्हा अधिक प्रमाणामध्ये अनेक देवदेवतांचा ज्यावेळेस होम होतो, ज्यावेळेस आहुती दिल्या जाते, तेव्हा त्याला होम असं म्हटलेलं आहे. त्या होम याग रूपाने कर्माने त्याच्या आवश्यक असलेल्या कर्तव्याच्या कारणाने पुरुष जो आहे तो पशुच्या समान देवतांच्या अधीन होण्याने बांधला गेलेला आहे. कारण या कारणानेच त्याचा हा लोक जो आहे तो भोग्य आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे काही कर्म मनुष्याने केले, यज्ञ याग आणि सर्वांचं भरण पोषण करण्याकरता जे हवन केलं, तर या हवनामध्ये तो जो आहे तो बांधला गेलेला आहे. कारण त्या ठिकाणी काव्यकर्म आहे. तो जरी इदम न मम असं म्हणत असला तरीही त्यांनी प्रत्येक भोगाचं, प्रत्येक जे हवनाचं जे आहे ना ते भोग स्वीकारलेले आहेत. म्हणजे मग पापपुण्याचा जसा आपण परिणाम स्वीकारावा लागतो तसं ह्या ठिकाणी पुण्यकर्म केल्यामुळे स्वर्गाच्या इच्छेने तो युक्त असतो. आणि म्हणून तो ह्या पृथ्वीवरचे भोग त्याला अपुरे पडलेले असल्यामुळे तो पुन्हा देहत्यागानंतर पुन्हा एकदा अतिशय दिव्य भोग प्राप्त करण्याकरता स्वर्गात जातो. आणि हे सर्व प्राप्तीकरता तो हवन हे करत असतो. आणि जो हे अनुवचन अर्थात नित्यप्राप्ती स्वाध्याय करत असतो, त्याच्याच कारणाने ते ऋषीचे लोक बनत असतात. जो पितृगणाच्या निप्रणाती पिंडोदकादी प्रदान करत असतो आणि अ, अ, पिंडोदकादी तो पिंडोदकातीचं प्रदान करत असतो. आणि जो प्रजेची इच्छा करत असतो म्हणजे संतानासाठी जो प्रयत्न करत असतो, ते येथे इच्छा शब्द उत्पत्ती ही उपलक्षण आहे, करण्यासाठी आहे. तात्पर्य असं आहे की जी प्रजा उत्पन्न करत असतो त्या कर्माच्या द्वारे त्याची आवश्यक असणाऱ्या कर्तव्याच्या कारणाने तो पितृगणाचे लोक अर्थात पितरांचे च्या भोग्य रूपाने त्याचे परतंत्र लोक असतो. आणि ते जे स्थान आणि जल इत्यादी देऊन मनुष्य हा आपल्या घरीच थांबून असतो. घरात थांबलेले अथवा न थांबलेले देखील हे भोजनार्थी सर्व जे आहेत ते मनुष्यास जे भोजन देत असतात त्यानेच ते मनुष्याच्या लोकात असतं. म्हणजे मनुष्याचा लोक हा अन्नदानाने होतो. जसे इतर लोकांचं हवन आणि बाकीचे भोग चढवल्यामुळे जे होतात किंवा यजन पूजन आणि अर्चना आणि हवन असे जे काही विविध क्रिया ज्या आहेत या इतर लोकांसाठी आहेत. परंतु या पृथ्वीवर जर मनुष्य लोकाची निर्मिती होत असेल किंवा त्यांना जर संरक्षण द्यायचं असेल तर तिथे प्रमुख जे आहे ते अन्नदान आहे. तेव्हा भोजन देणे हे इथल्या मनुष्याचं प्राथमिक कर्तव्य आहे. आणि इथे त्याच्यापासूनच हा मनुष्याचा लोक बनत असतो. आणि पशूंना जो तृण आणि जल प्राप्त करून देत असतो त्यापासून पशूंचा लोक निर्माण होत असतो. आणि घरांच्या मध्ये जे पाळलेले श्वापद असतात किंवा पक्षी असतात किंवा इतर जे मुंगीपर्यंत जीवजंतू आणि कण ह्या बली व पानाच्या धोनाने उपजीवी होत असते, त्याचेच तो लोक होत असतो. कारण त्यांना जल आणि अन्नसुद्धा या सूक्ष्म जीवांना सुद्धा आवश्यक आहे असे ते नमूद केलेले आहे. कारण की ह्या कर्मास करताना या देवादिकांचे जे उपकार करत असतात आणि ह्यामुळे ज्या प्रकारे लोकांमध्ये आपल्या शरीरासाठी पुरुष अरिष्ट अविनाश अर्थात आपलेपणाच्या भावनेने अप्रच्युती इच्छित असतात आणि आपलेपणाच्या या भावाची अप्रच्युतीची इच्छा करत असतात. आपलेपणाच्या भावाची च्युतीच्या ह्या भयाने त्याचे पोषण व रक्षण करून सर्व प्रकारे पालन करत असतात. त्याच प्रकारे जाणणाऱ्या अर्थात मी समस्त भूतांचा भोग्य आहे, मला ऋणीच्या समान हा या सर्वांच्या अशा प्रकारचा अवश्य प्रतिकार केला पाहिजे. अशा प्रकारे आपल्या ह्या विषयामध्ये कल्पना करण्याच्या उपयुक्त देवतादी समस्त भूत अरिष्ट अविनाशी इच्छा करत असतात. ज्या प्रकारे कोणी कुटुंबीय आपल्या पशुचे रक्षण करत असतात त्याच प्रकारे
आपल्या अधिकाराची अप्रच्युतीच्यासाठी ते ह्या सर्व बाजूने त्यांचे रक्षण करत असतात. याच्यापूर्वी पण आपण हे सांगितले गेले आहे की त्यामुळे देवतांना हे प्रिय नसतं. देवता जे आहेत ते या सगळ्या पुण्य करून तुम्ही देवलोकात जाणे, आणि नुसतं देवलोकात नाही, जर तुम्ही साधना करून जर आत्मतत्वाला जाणण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही निष्प्रभ व्हाल. तुम्हाला वैराग्य निर्माण होईल, आणि एकदा का वैराग्य निर्माण झालं तर तो निष्काम काम करत राहील. तिथे कामना राहणार नाही. काम्यकर्म असेल तरच ते यज्ञकर्म होईल. आणि असं जर तुम्ही निष्काम झाले तर ती मात्र गोष्ट ही देवतांना प्रिय नसते. आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टीतून तुम्ही आत्मतत्वाला जाणावं आणि आत्मतत्वाशी अभिन्न एकरूप व्हावं, हे सुद्धा त्या देवतांना पसंत नाही आहे. त्यामुळे ते उद्युक्त करतात. मनुष्याला उद्युक्त करणारे ह्या देवताच आहेत की तुमची कामना निर्माण झाली पाहिजे. आणि कामना तृप्ती करता तुम्ही देवदेवतांना हे भरणपोषण केलं पाहिजे. हे देवतांचीच व्यवस्था आहे. परब्रह्म परमेश्वराला असं वाटत नाही. परब्रह्म परमेश्वर म्हणतो की तू लवकर मुक्त हो, लवकर माझ्याशी एकरूप हो. परंतु देवदेवतांचा जो लोक आहे, जे स्वर्गस्थ आहेत, त्या देवतांना असं वाटतं की तुम्ही भरपूर पुण्य करा आणि स्वर्गात या, आणि पुन्हा भरपूर तुम्ही हे नूतन नूतन दिव्य असे भोग प्राप्त करा. तुम्ही परमेश्वराच्या उपासनेत लागू नका असं देवतांना वाटतं. असं या ठिकाणी मुद्दाम सांगितलंय. तेव्हा हे जे उपयुक्त कर्माच्या या ऋणाच्या समान आवश्यक कर्तव्य जे आहे ते पंचमहायज्ञाच्या प्रकरणामध्ये कर्तव्य रूपाने याची मीमांसा सुद्धा झालेली आहे, आणि त्याचा सखोल विचारही झालेला आहे. असा या 16व्या मंत्राचा आपण आशय पाहिला. आता पुढे सांगताना ह्याच्यावरच काही चर्चा काही लोकांनी केली आहे. ती चर्चा पाहून आपण पुढे जाऊ. की जर ब्रह्मतत्वात जाणणारा पुरुष कर्तव्य बंधन रूपास त्या पशुभावाने मुक्त होत असेल तर हे कोणत्या प्रेरणेने विवश होऊन कर्मबंधनाच्या या अधिकारास प्रवृत्त होत असतात, आणि त्यापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी उपायरूप जे ज्ञान अधिकारामध्ये प्रवृत्त होत नसतात. आणि माणसं जे प्रवृत्त होतात ते कर्तव्यामध्ये म्हणजेच कर्मामध्ये, आणि कर्म म्हणजे कसं तर ते काम्यकर्मामध्येच ते प्रवृत्त होत असतात. आणि त्यामुळे ते नेहमीच बंधनात असतात. तर मुक्ती प्राप्त करण्याकरता केवळ आणि केवळ आत्मज्ञानाशिवाय पर्याय नाही आहे. मग अशा वेळेस काही दुर्लभ माणसं या आत्मतत्वाकडे आणि ज्ञानाचा अधिकाराकडे ते प्रवृत्त हे होत असतात. परंतु अन्य लोक जे आहेत ते कर्माच्या किंवा ज्ञानाच्या अधिकारात प्रवृत्त होत नाहीत. तर ते सारखे या बंधनामध्येच ते खेळत असतात. त्याच्यातच त्यांचं भ्रमण होतं. तर हे कोणत्या कारणाने होतं असा हा प्रश्न आहे या ठिकाणी मांडलेला आहे. आता ह्यावर पूर्व पक्ष असं म्हणतो की पूर्वी सांगितले गेले आहे की देवगण त्यांचे रक्षण करत असतात. की जे असे काम्यकर्म करत असतात त्यांचं रक्षण कोण करतं तर देवगण करतो. तर हे कसं काय वाटतं, योग्य आहे का, असं ते आपल्या सिद्धांती म्हणजे गुरुला विचारतात. तर सिद्धांती असं म्हणतात की ठीक आहे, परंतु ते देखील कर्माच्या अधिकाराद्वारे आपल्या विषयतेस प्राप्त झालेल्या या लोकांचे देखील ते रक्षण करत असतात. अन्यथा जर असे मानले जाईल की सर्वांचेच रक्षण करत असतात तर न केलेल्या कर्माची प्राप्ती आणि कृतकर्माचा नाश होण्याचा प्रसंग हा उपस्थित होईल. तेव्हा विशिष्टाधिकारावर आरूढ न होता सामान्य पुरुष मात्राचे रक्षण ते करत नाहीत. त्यामुळे कोणीही असे व्हावे अशी इच्छा करेल ज्यापासून प्रेरित होऊन तो बलात् आत्मलोकास हे बहिर्मुख होऊन जातात. तेव्हा पूर्वपक्ष म्हणतो की हे सर्व ठीक आहे, पण ती अविनाशी तो जो आयुष्य आहे, कारण का तो अविद्यावान ही जी अविद्या आहे आणि तो जो अविद्यावान पुरुष आहे तो बहिर्मुख होऊन प्रवृत्त होत असतो, हे योग्य आहे का. तर तो सिद्धांती म्हणतात ते देखील प्रवर्तिका नाही, तर ती वस्तूच्या स्वरूपाचे आवरण करणारी आहे. ज्या प्रकारे अंधत्व हे खड्ड्यात पडण्याच्या हेतूने होत असते असं आपण म्हणू शकतो, त्याच प्रकारे हा जो प्रवृत्त आहे, प्रवृत्तक आहे, तो प्रवृत्तक हे बीजरूपात प्राप्त होत असतो. तेव्हा अशी जर गोष्ट असेल, पूर्व पक्ष म्हणतो, जर ही अशी गोष्ट असेल तर तुम्ही दाखवा की जो प्रवृत्तीचा हेतू असतो तो काय आहे. प्रवृत्ती कशामुळे निर्माण झाली आणि प्रवृत्तीचा मग हेतू काय आहे, असा हा प्रश्न आहे. त्यामुळे इथे सिद्धांती म्हणतात की इथे दाखविले आहे ती जी ऐषणा आहे ना, ती ऐषणा म्हणजेच काम आहे. स्वभावाची आणि अविद्यामध्ये राहणारे जे मूर्ख लोक आहेत ते बाह्य कामनांचे अनुसरण करून असे कटश्रुतीने देखील सांगितलं आहे. आणि स्मृतीमध्ये देखील हा काम, हा क्रोध असं सांगितलं आहे. मानव धर्मशास्त्रास देखील सर्व प्रवृत्ती कामानेच होणारी असते असे सांगितले आहे.
तेव्हा तो जो विषय आहे ते येथे या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत विस्ताराने सांगितलेला आहे. तेव्हा आता पुढे याच्या पुढचंच त्यांनी विवेचन हे अध्यायाचा आता शेवट करण्याकडच्या दिशेने चाललेलं आहे. त्यात म्हणजे ह्या ठिकाणी ह्या हा जो काही चतुर्थ ब्राह्मण आहे तो संपण्याच्या दिशेने आपण चाललो आहे. तेव्हा आता इथे विवेचन केलं आहे तो विषय असा आहे की प्रवृत्तीचा हा बीजभूत जो काम आहे आणि पांक्तकर्माचे जे वर्णन आहे ते काय आहे ते सांगा. पांक्तकर्म म्हणजे पंचकर्म. ते पंचकर्माचं वर्णन करा आणि प्रवृत्तीचं मूळ जे बीज काय आहे आणि बीजरूप जो काम आहे तो काय आहे ह्याचं वर्णन करा, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं समाधान करण्याकरता हा मंत्र आहे, हा शेवटचा मंत्र आहे आणि ह्याच्यावरचं विवेचन आहे. तेव्हा मंत्र क्रमांक 17, आत्मय वेदमग्र असिदेक एव सौकाम्यायत जायात में स्यादथ प्रजाएयाथ वित्त में स्यादथ कर्म कुर्वी कुर्वियेतेता वन्यैव का कामो नेच्छ नेच्छम चष्णा तो भूयो विंदत्त अस्मादत्पेता हे काळी या कामनेव जयाते स्यादथ प्रजाएयाथ वित्तम में स्यादथ स्यादथ कर्म कुर्वीयेति स यावद पेशेष्म लौकम न प्राप्नोत्य कृष्णम एव तावन्मान्यते तस्यो कृष्णते मन एवस्यात्मा वाग्जाया प्राणः प्रजा चक्षुर्मानुषम वित्तम चक्षुषा हि तद्विदन्ते श्रोत्रम देवम श्रोत्रेण हि तच्छृणत्यम आत्मैवास्य कर्मात्मना हि कर्म करोति स एषा पांक्तो यज्ञाः पांक्त पशु पांक्त पुरुषः पांक्तम इदम सर्वम यदिदम किंचन 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 यदिदम सर्वमाप्नोति य एवं वेद. आता हा 17व्या श्लोकाचा आपण संहिता पाहिली, त्याचा अर्थ काय आहे पाहू, शब्दशः अर्थ काय आहे. तेव्हा याचा अर्थ असा आहे की पूर्वी एकच आत्मा होता. त्याने आता हा आत्मा जेव्हा जीवात्म्याच्या दिशेत आला त्यावेळेस त्याने काय केलं, तर त्यांनी कामना केली की मला स्त्री प्राप्त व्हावी, नंतर मी प्रजारूपाने उत्पन्न होईल आणि मग मला धन प्राप्त व्हावे, नंतर मी कर्म करेन. बस एवढीच कामना आहे. इच्छा करण्यावर यापेक्षा अधिक काही माहिती नाही. यानेच आता देखील एकाकी पुरुष ही कामना करत असतोच की मला स्त्री प्राप्त व्हावी आणि नंतर मी संतान रूपाने मी स्वतःच उत्पन्न होईल आणि मला धन प्राप्त व्हावे, नंतर मी कर्म करेन आणि तो जोपर्यंत यापैकी एकेकास देखील प्राप्त करत नाही तोपर्यंत तो स्वतःला अपूर्णच मानत असतो. त्याची पूर्णता अशा प्रकारे होत असते की मनच हा त्याचा आत्मा आणि वाणी हीच त्याची स्त्री आणि प्राण हे त्याचं संतान आणि नेत्र मानुष्य हे त्याचं वित्त आहे. कारण की तो नेत्रानेच तो देववित्तास ऐकत असतो आणि आत्मा म्हणजे शरीर, म्हणजे इथे जीवात्मा ह्या अर्थानेच आहे. कारण जीवात्मा हाच आपल्याला आपलं अस्तित्व हे शरीर मानतो. म्हणून इथे म्हटलंय की तो आत्मा म्हणजे जीवात्मा म्हणजेच शरीर आहे आणि त्याचं जे कर्म असतं, कारण की आत्म्यानेच हे कर्म करत असतो तो. आणि तो हा जो यज्ञ आहे तो पांगता आहे, पशु पांगता आहे, हे पुरुष पांगता आहेत आणि जे काही आहेत ते सर्वच पांगता आहेत. तो जो हे असे जाणत असतो तो या सर्वांनाच प्राप्त करून घेत असतो. आता पांगत म्हणजे काय याचं पुढे दिलेलं आहे वर्णन. पांगत म्हणजे 5 प्रकारचं कर्म आहे. तेव्हा याचा आता आशय पाहू आपण की आत्मय वेदवग्र असित, आत्माच अर्थात स्वाभाविक अविद्वान देह आणि इंद्रियाचे संघात रूप वर्णी म्हणजे ब्रह्मचारीत अग्रे स्त्री संबंध होण्याने पूर्व होते. अशा प्रकारे येथे देहेंद्रिय संघात आत्मा म्हटला जातो आणि या आत्म्याच्याच पृथकभूत त्याच्या कामनेचे विषय जो आहे तो स्त्री इत्यादी भेदरूप नव्हता, तर तोच एकच होता. स्त्री आदी ऐशणेची बीजभूता विद्येने युक्त तो एकटाच होता आणि त्याने आपल्या कर्त्रादी कारक क्रिया व कर्मात्मकाची जी अध्यारोप स्वभावाची अविद्याजनित वासनेने युक्त होऊन जी कामना केली, अशी कशा प्रकारे कामना केली, तर माझे अर्थात माझ्यातील कर्त्याचे
कर्माधिकारास हेतुभूत स्त्री प्राप्त व्हावी, कारण की त्याच्याशिवाय तर मी कर्माचा अधिकारीच होऊ नाही. तेव्हा कर्माधिकाराची प्राप्तीसाठी मला स्त्री प्राप्त झाली पाहिजे. आणि नंतर मी प्रजेमध्ये होऊन, अर्थात प्रजारूपाने माझे स्वतःचा जन्म झाला पाहिजे, मी निर्माण झालो पाहिजे. आणि माझ्याच ह्या कर्माने साधनभूत या गायी आदी रूप धन मला प्राप्त झालं पाहिजे. आणि नंतर मी अभ्युदय आणि निश्रेयसाचा साधनरूप कर्म करेन, अर्थात ते कर्म करेन ज्याने मी उरून होऊन देवादिकांचे लोकास प्राप्त होऊ शकेन. आणि पुत्र, धन आणि स्वर्ग इत्यादीचे साधन जे आहे ते काम्यकर्म देखील मी करेन. इतकेच, अर्थात इतक्या विषयानेच परिच्छिन्न काम आहे. तेव्हा हे जे काही हे स्त्री, पुत्र, वित्त, कर्म इत्यादी हे म्हणजे या परिपूर्ण आहे. इतकीच कामना करणे योग्य विषय आहे. ही साधनारूप जी येषणा आहे, मनुष्यलोक, पितृलोक आणि देवलोक या तीनही लोकात या साधनेची जी येषणा म्हणजे इच्छा असते ती फलाचे स्वरूप असते. या तीनही लोकांसाठी केले जाते. पुत्र, वित्त आणि कर्मरूपा साधन ही येषणाच असते. त्यामुळे ही एकच येषणा आहे की जी लोकेषणा, ज्याला लोकेषणा असं आपण म्हटलं जातं. ती येषणा एक झाल्यावर देखील साधनेची अपेक्षेवाली असते. की ह्या कारणाने दोन प्रकारची ती असते. ह्याने श्रुती असा निश्चय करेल की ह्या दोनही येषणाच आहेत. सर्व आरंभ फलाच्या साठी ह्या येषणा होत असतात. तेव्हा अर्थतः प्राप्त लोकेशनाचे वर्णन केले गेले आहे. एतावान वै इतकेच आहे, या अशा प्रकारे त्याचा निश्चय केला जातो. आता यापुढे भोजनाचे वर्णन करून दिल्या जाणाऱ्या या तज्जनित तृप्तीचे भिन्न वर्णन करण्याची आवश्यकता ह्या ठिकाणी आवश्यकता नाहीये. कारण की भोजन तर त्यांच्यासाठीच आहे. ते साध्यसाधन रूपाने कामाना तर काम आहेच. ज्या कामाने प्रेरित असणारे जे अज्ञानी पुरुष हे रेशमाच्या किड्याच्या समान आपणास विवश होऊन हे लपेटून घेत असतात आणि आपणास कर्ममार्गातले अडथळे ठेवून बहिर्मुख होऊन आत्मलोकास ते जाणू शकत नाहीत. तसेच तैत्तिरीयारण्यकामध्ये देखील हे सांगितले गेले आहे की जो पुरुष अग्निसंबंधी कर्मामध्ये हा मुग्ध असतो त्याची चरमगती ही धूम्रमार्गच आहे. या धूम्रमार्गात तो मात्र आत्मलोकास जाणू शकत नाही इत्यादी. परंतु कामनाची इतकी कशी निश्चिती केली जात असते की कारण की त्या कामना तर अनंत असतात आणि त्या कामनाचा तर काही अंतच नसतो. आणि मग आशंका करून श्रुती त्याचे कारण दाखवत असते. कारण की इच्छा केल्यावर देखील पुरुष ह्या फल आणि साधनापासून त्या कामना अपेक्षा अधिक असतात, काहीही प्राप्त करू शकत नसतो. आणि लोकांमध्ये फल आणि साधनेचा व्यतिरिक्त कोणतीही अन्य दृष्टी किंवा अदृष्ट प्राप्तव्य असा पदार्थ नसतोच. तेव्हा कामना तर प्राप्तव्य विषयाच्यासाठीच होत असते आणि तर ह्याच्याशिवाय काही नाही, या कारणाने असे सांगणे उचितच आहे. बस एवढेच काम आहे असे इथे सांगितले गेलेले आहे. तेव्हा इथं असं सांगितलं गेलेलं आहे की दृष्ट अथवा अदृष्ट अशा प्रकारचं फल देणारा हे साध्य साधन व अज्ञानी पुरुषांच्या अधिकाराचा विषयभूत जे ऐषणाद्वय असते तेच काम आहे. कारण त्या कारणानेच विद्वानास ह्याच्यावर उठून विचार केला पाहिजे, ह्याच्यावर जाऊन विचार केला पाहिजे. कारण की तो अविद्वान कामनेने युक्त असणारा जीवात्मा प्रथम अशा प्रकारची कामना करत असतो आणि त्यापासून त्याला पूर्वी देखील अशीच कामना केली गेलेली आहे असे. कारण की ही ती लोकस्थिती झाली, निर्माण झाली. लोकांची निर्मिती जी आहे त्या ऐषणेमुळेच झाली. आणि प्रजापतीचा हा जो सर्ग आहे तो देखील अशाच प्रकारे झालेला आहे. तेव्हा प्रथम अज्ञानवश त्यास भय वाटले, नंतर कामाने प्रेरित होऊन एकटाच रती न करण्याच्या कारणाने त्या अरती निवृत्तीसाठी त्याने स्त्रीची इच्छा केली आणि मग तिच्याशी तो संयोगशील झाला आणि नंतर जी सृष्टी निर्माण झाली. आणि अशा प्रकारे पूर्वीच सांगितले गेले आहे
या कारणाने ज्या वेळेला देखील त्याच्या सृष्टीमध्ये स्त्री परिग्रहाने पूर्वी एकाकीच असलेला हा जो पुरुष आहे आणि अशी कामना करत असतो की मला स्त्री प्राप्त व्हावी आणि नंतर मी स्वतःच प्रजारूपाने उत्पन्न व्हावे आणि मला धन प्राप्त व्हावे आणि नंतर मी कर्म करेल, अशा प्रकारे हे पूर्वोक्त अर्थच या ठिकाणी हे असणारे हे वाक्य आहे. तेव्हा अशा प्रकारे काम करून स्त्री आदीचे संपादन करून स्त्री इत्यादी संपादन करणारा हा पुरुष जोपर्यंत या पूर्वोक्त स्त्री इत्यादीमध्ये एकाच प्राप्त करत नाही तोपर्यंत हा आपल्यालाच संपूर्ण आहे असे कधीही मानत नसतो. कारण फलतः जेव्हा ह्या सर्व संपादनास करून घेत असतो तेव्हाच त्याची पूर्णता होत असते. परंतु जेव्हा हे त्या पूर्णरूपाचे संपादन करण्यामध्ये समर्थ होत नसतो त्यावेळेस मात्र पूर्णत्वाच्या संपादनासाठी श्रुती अशा प्रकारे सांगत आहे की त्या अपूर्णतेच्या अभिमानाची ही पूर्णता कशा प्रकारे होत असते हा प्रश्न आहे, विचारला आहे तिने स्वतःलाच. आणि त्याचं उत्तर देताना म्हटलं की त्याच्या या दशेंद्रिय संघात विभागाने केल्या जात असते आणि त्यामध्ये अन्य सारे कार्यकारण समुदाय मनाचे अनुसरण करणारे असते आणि या कारणाने प्रधान होण्याच्या कारणाने त्यामध्ये मनच हे आत्म्याच्या समान होतं. ते मनच आत्मा आहे अशी स्थिती येते आणि ज्या प्रकारे परिवाराचा स्वामी हा स्त्री आदीचा आत्मा होत असतो, कारण की स्त्री पुत्र धन आणि कर्म हे चारही त्याचे अनुसरण करताना दिसत असतात. त्याचप्रकारे येथे देखील पूर्णतेच्या साठी मन हे आत्मा होते अशी कल्पना केलेली आहे. आणि जीवात्मा या आपल्या प्रकृतीमध्ये इतका एकरूप झालेला असतो की कधी तो देह म्हणजे मी आहे असं म्हणतो तर कधी मन म्हणजे मी आहे असं म्हणतो. म्हणून मनाच्या रूपात तो जीवात्मा येतो तेव्हा मनच हे आत्मा आहे म्हणजे मनच जीवात्मा आहे अशा प्रकारची तिथे धारणा आणि अनुभूती असते. तेव्हा वाणी जी आहे ती आता पुढे सांगितले त्यांनी की वाणी ही स्त्री समान आहे, वाणी स्त्री आहे. कारण की मनाचे अनुवर्तन करणे हे स्त्रीच्या बरोबरीने वाणीची समानता असते. वाक हा विधी जो आहे तो निषेध रूप शब्द आहे. या श्रोत्रेंद्रियाद्वारे मनाने गृहीत निश्चित आणि प्रयुक्त होत असते. या कारणाने वाक मनाची स्त्री समान तुलना करत असतो आणि पतीपत्नीच्या स्थानीय मन आणि वाणीने कर्मसंपादन करण्यासाठी प्राणाचा जन्म होत असतो. या कारणाने प्राण जो आहे व त्याच्या मुलासमान आहे तेथे प्राणचेष्टा इत्यादी रूपाने क्रिया ह्या नेत्राने दाखवून देणाऱ्या धनाने साध्य होत असते. यामुळे नेत्र मनुष्याचे वित्त आहे. वित्त दोन प्रकारचे असते, मनुष्य आणि अमानुष. मानुष आणि अमानुष अशा प्रकारचे वित्त असते आणि ह्या वित्ताची निवृत्तीसाठी मानुष हे विशेषण दिलेले आहे. गौ आदी मनुष्यासंबंधी वित्त हे नेत्रग्राही आणि कर्माचे साधन आहे. त्यामुळे तो मानुष हा वित्तस्थानीय आहे. त्याच्या संबंध ठेवण्याचे जे कारण आहे ते नेत्र हे जे आहे ते मानुष्यवित्त आहे. कारण की नेत्रानेच पुरुष हा मानुषवित्तास म्हणजे गौ इत्यादीस तो प्राप्त होत असतो. तर नंतर दुसरे अमानुष वित्त काय आहे तर श्रोत्र हे दैव वित्त आहे. कारण की विज्ञान हे देवविषयक होत असते, विज्ञान दैववित्त असते आणि येथे त्या विज्ञानाच्या संपत्तीचा जो विषय आहे तो श्रोत्रच जे जे की दैववित्त असते. कारण की कारण पुरुष जो आहे तो श्रोत्रानेच त्या दैव वित्त विज्ञानाचे ऐकत असतो. त्यामुळे विज्ञान हे क्षेत्राच्या अधीन होण्याच्या कारणाने श्रोत्रच ते दैववित्त असते. परंतु या आत्म्यापासून वित्तपर्यंत जे पदार्थाने निष्पन्न होणारे येथे कोणते कर्म आहे यावर ते दाखवतात की आत्माच त्याचे कर्म आहे. आत्मा म्हणजे शरीराने जीव कर्म करत असतो म्हणजे तो आत्मा हा जीवात्मा. ज्या प्रकारे जयादी रूपा बाह्य अपूर्णताच असते त्याच प्रकारे त्या शरीराची अपूर्णतेचा अभिमान करणाऱ्या अशा प्रकारे म्हणजे अशा जाणणाऱ्याने पूर्णता निष्पन्न होऊन गेली असते. या कारणाने तो हे जे आत्मदर्शन पांगत आहे असं म्हणतो. पांगत म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे पांगत म्हणजे पाचाच्या द्वारे निष्पन्न होणारे यज्ञ, पंचयज्ञ ज्याला म्हणता येईल. अर्थात कर्म न करण्याच्या द्वारे देखील हे केवळ दृष्टीमात्राने निष्पन्न होत असते. परंतु पंचत्वाच्या संपादना मात्राने याचे यज्ञत्व कसे सिद्ध होते यावर त्याने दाखवले जात आहे की कारण की ब्रह्मयज्ञ देखील पुरुष आहे आणि पशुने साध्य आहे
आणि तो पुरुष व पशु देखील उपयुक्त मन आदी पंचत्वाच्या संबंधाने पांगत होत असतो. ही गोष्ट श्रुती सांगत आहे. पशु आणि गौ आदी पांगता आहेत, पुरुष पांगता आहेत, पुरुष देखील पशुच आहेत. तरी पण अधिकारी असल्याने त्यांची विशेषता आहे, या कारणाने यास भिन्न ग्रहण केले आहे. अधिक काय, हे कर्माचे साधन आणि कर्म सर्वच पांगत आहे आणि हे जे काही आहे ते सर्वच पांगत आहे. अशा प्रकारे जो आपणास पांगतसंज्ञक रूपाने ही भावना करत असतो अथवा जो अशा प्रकारे जाणत असतो, तो या संपूर्ण जगतास आत्मरूपास ही आत्मस्वरूपाने प्राप्त करून देत असतो. इथे या ठिकाणी हा 17वा मंत्र हा संपन्न झाला. आणि अशा प्रकारे बृहद आरण्यक उपनिषदामधील जे भाष्य आहे आणि जे प्रथम अध्यायातील चतुर्थ सृष्ट्याद्वारे हे सर्वात्म ब्रह्मांड या ठिकाणी हे चतुर्थ ब्राह्मणाद्वारे इथे संपन्न झालेलं आहे. असा हा इथे चतुर्थ ब्राह्मण परिपूर्ण झाला आहे. आणि त्याच्यानंतर आता पंचम ब्राह्मण जो आहे तो आपल्याला प्रारंभ करायचा आहे. तेव्हा पंचम ब्राह्मणाची ही थोडीशी पूर्वपीठिका आपण पाहू आणि आपली वेळ संपत आली आहे. ती पूर्वपीठिका पाहून आपण पुढच्या रविवारी त्याच्यावर चिंतन करूया. तेव्हा पंचम ब्राह्मण जो आहे तो कशा संबंधी आहे, तर सप्तांना सृष्टी ही त्याचा विभाग आणि त्याची व्याख्या. ही 7 प्रकारचे जे अन्न आहेत त्या 7 प्रकारच्या अन्नांनी बनलेली जी सृष्टी आहे ती कशी आहे, त्याचा विभाग काय आहे आणि त्याच्या व्याख्या काय आहेत, ह्याच्या हा संदर्भ घेऊन हा पंचम ब्राह्मण इथे प्रारंभ केलेला आहे. यात सप्तान्नानी मेधया इत्यादी मंत्राने पंचम ब्राह्मणाचा आरंभ होत असतो. येथे अविद्येचे प्रकरण आहे. येथे अविद्वान हे देवता अन्य आहेत आणि मी अन्य आहे या भावनेने अन्य देवतेची तो उपासना करत असतो. आणि तो वर्ण आश्रम इत्यादीचा अभिमान ठेवणारा जो पुरुष आहे तो कर्माची कर्तव्याने नियंत्रित होऊन कामनेने प्रेरित होऊन होम याग इत्यादी कर्माद्वारे देवतांच्या आदीचे उपकार करण्याच्या कारणाने समस्त भूतांचा तो लोक जो आहे तो भोग्य आहे. हेच आपण पूर्वी सांगितले आहे. ज्या प्रकारे एक एक करून सर्वच प्राण्यांना आपल्या कर्माद्वारे त्या लोकांस भोज्यरूपाने उत्पन्न केले गेले आहे, त्याच प्रकारे त्या कर्म अधिकारीनी देखील हे याग होम इत्यादी पांक्तकर्माद्वारे संपूर्ण भूतास आणि सर्व संसारास आपल्या ह्या भोगरूपाने रचले आहे. अशा प्रकारे प्रत्येक जीव आपल्या कर्माने व ज्ञानाच्या अनुसार सर्व जगताचा भोगता आणि भोग्य असतो. तेव्हा तात्पर्य असं आहे की सर्वच कर्माचे कर्ता क्रिया इत्यादी ह्या ज्ञानाच्या प्रकरणामध्ये आत्मैकत्व प्रसंगामध्ये सांगितले आहे की सर्वाचेच सर्व कार्य म्हणजे मधु आहे. तेव्हा हे त्या कर्त्याने जो होम यागादी पांगत आणि काम्यकर्माने आणि विज्ञानाच्या द्वारे आपल्या भोज्यरूपाने त्या जगताची रचना केली आहे, ते सर्वच जे जग आहे ते कार्यकारण रूपाने 7 प्रकाराने विभक्त केले जाते आहे. की विभक्त केल्या जाण्यावर हे भोज्य होण्याच्या कारणाने हे सप्तान्न झालं. अन्न हे 7 प्रकारे झालं, तेव्हा त्याला सप्तान्न असं म्हटलं जातं. त्या कारणाने त्या अन्नाचे संक्षेपता प्रकाशक होण्याच्या कारणाने हे सर्व मंत्र जे आहेत ते सूत्रबद्ध केलेले आहेत. तेव्हा आता आपण हे पुढचे मंत्र जे आहेत आणि हा पंचम ब्राह्मण जो सुरू झालेला आहे ते परत एकदा आपण पुढच्या रविवारी आपण प्रारंभ करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.